काकू तुम्ही दोघांनीही जवळपास 21 वर्ष श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे रहिवास केलेला आहे. तर तुम्हाला कशी प्रेरणा भेटली बा तिथं जायची हे सांगा. हो, आम्ही माझ्या मुलांचे लग्न झाले. बरं. दोन नंबरच्या मुलाचं लग्न झालं. हो. लग्न झाल्यावर आम्ही दोघंजण बसलो असतो तिथे. हो. तर ते तुला एक गोष्ट सांगू का, ऐकशील का? हो. मी म्हटलं हो न, ऐकायला काय झालं सांगा. तर म्हणे आपल्या अजून 2 मुलं लग्नाचे आहे. हो. हा आणि याच्या खालचा. बरं. त्या 2 मुलाचे लग्न झाले की आपण घर सोडून द्यायचं. बरं. कुठेही जायचं आपण. अच्छा. तर त्यांनी पंढरपूर पासून इकडे तिकडे खूप पत्र टाकले की आम्हाला यायचं आहे बा, सेवा करायची आहे आम्हाला, तुम्ही पगार नाही दिला तरी चालते, आम्हाला सेवक म्हणून यायचं आहे. तर सगळ्यांच्या काय मी इतका लांबचा माणूस घेत नाही. त्याच्यानंतर मी म्हटलं हो म्हटलं सांगा म्हटलं काय घर सोडून जाऊ म्हणे आपण. बरं म्हटलं काही हरकत नाही, तू येशील ना पण माझ्यासोबत? हो म्हटलं तुम्ही जिथे तिथे मी येईल म्हटलं, काही हरकत नाही येईल म्हटलं. असं आमचं बोलणं झालं. त्याच्यानंतर ह्या 2 पोरांचे लग्न झाले. सगळं आटोपलं आणि एक दिवस आम्ही जोशी आईकडे गेलो. माझा मुलगा होता आर्वीला, राजेंद्र आसरे. जोशी आईकडे गेलो तर आई म्हणे या या बसा बसा. बसलो थोडा वेळ. तिथे पावडे काका आले. पावडे काका आले तर ते हे पाहुणे कोण आले? आम्ही बसलो होतो. हे पाहुणे कोण आले? तर म्हणे तो आपला राजेंद्र नाही का म्हणे, राजेंद्रचे आई वडील आहे म्हणे हे. हो का म्हणे. तर तुम्ही कुठे असता? यांनी आपला परिचय सांगितला की मी 5 वर्ष झाले रिटायर झालो, आज मला आता कुठेतरी काम पाहिजे. कोणती सर्व्हिस करत होते दादा? हे पोस्ट ऑफिस मध्ये होते. पोस्ट मास्टर म्हणून रिटायर झाले होते. तर बरं मग सांगितलं आईने दिलं, सांगितलं आईने. दादा म्हणत होते अरे वा म्हणे हे तर चांगलं झालं, तुम्ही आमच्याकडे येऊन. भैयाजी म्हणे भैयाजी म्हणत होते की अरे हे तर चांगलं झालं, तुमच्यासारखे लोक आमच्याकडे पाहिजे काम करायला, आम्हाला गरज आहे म्हणे संस्थेला लहानोजी महाराजांच्या मंदिरात म्हणे. तर या म्हणे तुम्ही. हे म्हणे पाहिल म्हणे मी येईल म्हणे एखाद्या वेळेस पाहिल म्हणे मी. असं करता करता मग हे जायचे अधून मधून जायचे. तेव्हा छोटंसंच मंदिर होतं, जास्त काही लोक नव्हते, कामगार लोक काही नाही. मग एक दिवस चल म्हणे आता मी आलो म्हणे, आता महिना 2 महिने झाले अधून मधून जाऊन बरं वाटते म्हणे मला तिथलं वातावरण, चल म्हणे तू पण. मग आम्ही एक दिवस थोडंसं सामान भरलं, निघून गेलो. तर मुलांना काही सांगू नको म्हणे, नाही तर पोरं जाऊ देणार नाही म्हणे आपल्याला. आम्ही चाललं गेल्यानंतर भैयाजी आले का म्हणे हो. मग ते वाचनालय दिलं आम्हाला. ते वाचनालयाचं हे सगळं झालं. भैयाजी म्हणे तुम्ही कुठलं काम करता? हे पहा भैयाजी मी तुम्हाला सांगतो म्हणे की मी बाबाजीच्या पैशाला, एका पैशाला सुद्धा मी हात लावणार नाही. तुम्ही असं काम द्या मला की जेणेकरून बाबाजीच्या पैशाशी माझ्याशी संबंध यायला नको. बरं म्हणे. मग ते वाचनालय दिलं. तिथून मग त्यांना ते वाचनालयाचं बंद केलं. मग त्यांचं हे लिखाणाचं काम दिलं. मग ते लिखाणाचं काम म्हणजे पत्रव्यवहार बरोबर 12 वर्ष करून घेतले बाबाजींनी. आणि जो अंगठा उमळला, हा खडा उमळला अंगठा त्यांचा. आमचा मोठा मुलगा म्हणे बाबा एवढे पत्र लिहिता तुम्ही, एक दिवसाला 50-100 असे पत्र लिहायचे. एवढे लिहिता मी तुम्हाला की एक छोटस हे करून आणून देतो, ते पत्रावर छापून देत जा म्हणे. नाही म्हणे मला जोपर्यंत माझ्या होते तोपर्यंत मी हातानच करेल म्हणे. असं त्यांचा हट्ट होता. मग केलं ते. त्याच्यानंतर मग खूप काही दिवसांनी 12 वर्ष झाल्यानंतर हा अंगठा चालत नव्हता. मग भैयाजीला सांगितलं की हे काम तुम्ही दुसरीकडे द्या, माझ्याच्याने काही होत नाही. बरं म्हणे. मग ऑफिसमध्ये काम करायचे. ऑफिसमध्ये काम करत होते. ऑफिसमध्ये सकाळी 10ला गेले, ऑफिस टाईमच जायचे ना, ऑफिस टाईमच यायचे.
आणि त्यांच्या सर्व्हिसला, त्यांच्या जीवन प्रवासात जी सर्व्हिस झाली होती त्यांच्याकडून, त्या सर्व्हिसला अनुरूपच असं काम भेटलं होतं तिथे. भेटलं होतं तिथे. पहा ना, पोस्ट विभागात होते, पोस्ट मास्टर म्हणून. तर त्यांना तसंच साजेसं काम मिळालेलं होतं, बाबाजींनी तसंच दिलेलं होतं. अशा पद्धतीची सेवा त्यांच्या हातून घडली. तर हा हरिहर पाठ जो लिहिला त्यांनी, हरिहर पाठ दाखवा तुम्हाला दिलेला. हो. हरिहर पाठ जो लिहिला, हा त्याच्यानंतर असा असा दाखवा. हा. तर हा आता नव्यानं एक लहानू सेवक आहेत कुऱ्ह्याचे, बाबूरावजी पाचघरे, डॉक्टर बाबूरावजी पाचघरे साहेब. तर दादांनी जो लिहिलेला तो असा जीर्ण झालेला होता अलीकडे. तर त्यांची अशी इच्छा झाली, त्यांना प्रेरणा झाली की दादांनी लिहिलेला सुंदर आहे, मला सांगायचे. आमची एक जे बावन्नी आली त्यावेळेस सांगायचे का सर आम्हाला तुम्ही ते छापून द्याल का. नक्की छापून देऊ, कारण का दादांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलं आसरे दादांनी. तर ते कार्य तरुण पिढीला माहीत झालं पाहिजे, याकरता त्यांनी स्वतः 7,000 रुपये देऊन 1000 प्रती या हरिहर पाठाच्या छापलेल्या आहेत. पहा, आणि सौजन्य म्हणून डॉक्टर बाबूराव आणि एक छोटंसं पुस्तक छापलं होते. छोटं आणखी कोणचं काय होतं ते काही ते दिसलं नाही मला. फक्त 2 हरिहर पाठाचे 2 पुस्तकं प्रत दिसल्या मला. पण ते छोटं पुस्तक त्यांचा जो मिळेल हे नाही का देऊरवाडीचे चौधरी पाटील, हा, त्यांच्या एवढंच पुस्तक आहे 2-3 पानाचं. त्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे त्यांनी. ते तर काकू, आज तुम्ही जो मंत्राच्या बाबतीतला तारक मंत्र कसा बनला, त्याचं जे प्रसंग कसा घडला बिहारी मुलाचं वगैरे, हे माहिती सांगितली करता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा, समर्थ लहानूजी महाराज की. तुमचे मिस्टर रामदादा आसरे, स्वर्गीय रामदादा आसरे यांना प्रभुदास ही उपाधी कशी मिळाली हे सांगा. एकदा आमच्या आश्रमाला त्यांनी देणगी म्हणून दिली देणगी आमच्या आश्रमाला. अच्छा. तर ती महाराजांनी स्वीकारली, आमच्या मोठ्या स्वामीजींनी. अच्छा. स्वीकारल्यानंतर त्यांना तिथून पदवी लिहून आली असं काय पत्राने, प्रभुदास असं म्हणून पदवी लिहून आली. हो काय. तुम्ही कोणाला देणगी दिली? रामकृष्ण आश्रमला. रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण आश्रम आहे ना कुठला? नागपूरला. मोठे स्वामीजी येतात तिथे, मोठे स्वामीजी होते तिथे. बरं. सदाशिव महाराज म्हणून. बरं. तर त्यांनी ही पदवी यांना पाठवली. असं काय? पत्रात लिहून पाठवली की प्रभुदास म्हणून. असं काय? तेव्हापासून ते. आणि मग काही दिवसांनी ते म्हणत होते की मी पुष्कळदा वाचन केलं, तर त्या वाचनामध्ये मला असं भासलं की ठाकूरजी जे आहे, आमचे गुरु महाराज सद्गुरू ठाकूरजी आहे, तेच हे आहे. कोण? लहानूजी महाराज. अच्छा. म्हणून ते म्हणायचे की लहानूजी महाराज जे आहे ते रामकृष्ण परमहंस आहे, परमहंस आहे ते हे आपले लहानूजी महाराज आहे. म्हणजे असं त्यांची ठाम भावना होती दादांची बाबाजींप्रती, म्हणून तिथे सेवा घडली त्यांच्या हातात. आणि अनेक लिखाण केलेलं आहेत त्यांनी. पहा, जे संकलनाचं कार्य संस्थांनी दिलेलं होतं, इतकं लिखाण केलं का एवढं चिटोरा जरी सापडलं ना तेच लिहून काढायचे त्याच्यावर. खूप आहे लिहून, पोतभर पुस्तकं पडलीत आहेत. तर संस्थांनी बघा 2011 मध्ये एक कार्य त्यांना सोपवलं. आणखी त्यांना बाबाजींनी प्रेरणा दिली असं म्हणूया आपण. तर अलीकडे या वर्षी ती फाईल सापडलेली आहे. लहानू भक्तांना जे काही अनुभव आलेले आहेत, तर त्यावेळी अंतर्दर्शीय पत्राद्वारे ते भक्तांना पत्र लिहून पाठवायचे आणि त्या पत्रांमधून विनंती करायची का तुम्हाला जे काही समर्थांचे अनुभव आलेले आहेत, लहानूजी बाबांचे अनुभव आहेत, ते आमच्या संस्थांना तुम्ही पाठवा. उद्देश साफ होता की बाबांचा महिमा प्रचार हा व्हावा, हा उद्देश होता. आणि ते फाईल यावर्षी आपल्याला गवसलेलं आहे, संस्थांना गवसलेलं आहे, सापडलेलं आहे. आणि भविष्यात यावर्षी जन्मोत्सवाला एक पुस्तक लहानूजी स्वानुभवातून फुललेले शब्दपुष्प नावाचं जे पुस्तक आता तुम्हाला आम्ही समर्पित केलं, ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. भाग 1. असाच भाग 2 आणि भाग 3 काढण्याचा मानस आहे. पुढील जन्मोत्सवात भाग 2 निघेल.